आणि किती महागडे ठरवू शकेल येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. ज्या ज्या वेळेस कॅच सुटला त्या वेळेस आम्ही इतिहास बांधताना बघितलाय. इडन गार्डनचं मैदान होतं. रोहित शर्माला जीवनदान 264. त्याच्यानंतर ईशान किसानचा कॅच सुटला त्यांनी देखील 200 मारले होते. पण त्याच्यानंतर मॅक्सवेल 23चा वर्ल्ड कप आठवा कॅच सुटला जीवनदान त्याच्यानंतर त्यांनी देखील 200 ठोकले होते. ज्या ज्या वेळेस कॅच सुटतो त्या वेळेस इतिहास बांधताना बघितलाय. इथे देखील इतिहास बनेल की काय जीवनदान मिळालंय. आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये संधी चालून आली. यावेळेस चुकी होत नाहीये. यावेळेस चांगल्या पद्धतीने कॅच टिपलाय. विकेट प्राप्त होते गोलंदाजाला गणेशला. अरुणाला बॅटिंग करण्याकरता इथून जर बघितलं तर अरुणावरती यांच्यावरती जिम्मेदारी असेल. या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 39 षटकार आणि तसे 43 चौकार आपण बघितलेत. आतिषबाजी तर बघितली आतापर्यंत पहिल्या दिवसामध्ये. हा तर ट्रेलर आहे. उद्याच्या दिवसामध्ये पिक्चर असेल. पूर्ण पिक्चर बघितला जाईन कारण की आता बॅटिंग करण्याकरता अरुण आलेत. अरुणवरती जास्त जिम्मेदारी असेल कारण की आपण मारियाना बघितलं जास्त काही करू शकले आपल्या संघाकरता पण त्यांची जागा भरून काढावी लागेल. पहिलाच हा बॉल फुल टॉस पद्धतीचा यावेळेस दोन्ही पंच इथून दंडित करतायत आणि हा नो बॉल इथून करार केला जातोय. पुढचा बॉल फ्री हिट असेल. बॅटर अरुण करता आल्या आल्या इथून संधी चालून आली अरुणकडे. फ्रीटचा इथून सिग्नल दिला जातो ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. तो दिला गेला होता आणि पुन्हा एकदा दिला जातोय की माहिती नाही तर पुन्हा एकदा बघा प्रेक्षक वर्ग. फ्रीटचा सिग्नल. फ्रीटचा बॉल उडवलाय. आक्रमण केलं या बॉल वरती. हा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार षटकार. अरुण इथून जोमात आणि तसेच गोलंदाज इथून कोमात. कदाचित हा बॉल चुकी घडली आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या जगतामध्ये. चुका फक्त घरचे माफ करतात बाहेरचे नाही तर. फुल टॉस आणखी एकदा खाली क्षेत्र निवडलंय. वन बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरुण आता इथून हजेरी घेताना गणेशाची त्याच्यावरती तुटून पडलाय. आक्रमकता दर्शवली. आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून दिला जातोय आणि खऱ्या अर्थाने इथून जर गणेशचा जर विचार केला तर त्याच्यावरती तुटून पडले अरुण. 14 धावा धाव फलकावरती. आणखी एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला गेला. धावे करता इंटरेस्टेड आहेत. कदाचित धाव मिळते की काय. मिळणार आहे सहज आणि सोप्या रूपामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 22च्या स्वरूपामध्ये सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट 15-15.
15 एक षटकाच्या संबंधात धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 15 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मंगेश. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. संघासाठी मंगेश काय भूमिका बजावणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. एक षटकाचा खेळा संपूर्णमध्ये एक गडी गेला तंबूच्या आशाला. योगेश बाय कॅच इथं मात्र पवेलियन मध्ये बसताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत एक षटकाच्या संबंधात 15 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. अरुण पुन्हा एकदा ऑन फायर होताना पाहायला होतं, परंतु फटका फसला. एकेरी धाव आणि धावसंख्येत एकने वाढ होते. अलोंगो कार्पेट हा स्ट्रोक खेळला गेला आणि तसेच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात केले गेले. इथून जर बघितलं फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्ची पडती. गोलंदाज पहिल्या बॉलवरती मंगेश यांना बघतो आपण बॉलिंग मार्कवरती आणि त्यांच्या विपक्षामध्ये आता बॅटिंग करण्याकरता नितीन असते. नितीन सलामीच्या स्वरूपामध्ये मैदान दरम्यान होते पण 7 बॉल पैकी आतापर्यंत फक्त एकच बॉल त्याने फेस केलाय. ओव्हरचा पुढील बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंगॉनचा फिल्डर इथून त्याने केली आहे चुकी आणि चुकीचं रूपांतर या 2 धावसंख्येमध्ये केलं जाईल. जीवनदान मिळालंय नितीन याला आणि हे जीवनदान किती मागणी ठरू शकेल. मी म्हटलं की कॅच सुटल्याच्या नंतर आम्ही इतिहास बांधताना बघितलाय, इथे देखील कॅच सुटलाय. पोलिशी मार देण्यात ज्या ज्या वेळेस कॅच सुटतो त्या त्यावेळेस गोलंदाजाची गाय केली जात नाहीये. आखूट टप्प्याचा बॉल त्याला बघितलं तर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पॉईंटच्या डोक्याच्या वरून हा चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. मंगेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. चांगला कमबॅक इथून केलाय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडलेत. धाव फलक 18-18 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इकडे पास झालाय स्ट्राईक एंड वरती नितीन. इथे आणखी एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल दुसरा करता प्रयत्न, दुसऱ्याची होती प्राप्ती. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हरचे पुढील 2 बॉल बाकी आहेत आणि तसे बॉल उडवलाय हवेमध्ये. मिस टाइम स्ट्रोक झालाय पण नो मॅच लँड मध्ये इथून दुसऱ्या करता प्रयत्न आहे. दुसऱ्याची इथून होईना सहज आणि सोप्या रूपाने प्राप्ती. धाव फलक 22 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक गडी गमावलाय. शेवटचा पॉस शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हर मधील. त्याच्यावर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये गेला. फिल्डर पासून थोडासा दूर राहील. इथे दोघांनी केली आहे चुकी आणि तसेच चुकीचं रूपांतर या 2 धावसंख्येमध्ये केलं जाईल. आणखी एकदा 2 धावा. इथून बघितलं दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धाव फलक 24-24. चला वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. इथून समोरच्या क्षेत्रामध्ये खेळायला हा स्ट्रोक आहे. सिंगल धाव तर सहज आणि सोप्या रूपाने मिळेल. दुसऱ्या करता थोडाफार प्रयत्न होता पण मिळू शकणार नाही.
ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, चांगल्या पद्धतीचा बॉल इथून म्हणता येणार नाही कारण की म्हणता इंटरेस्टेड वाईट इथून करार केला जातोय. या वाईटच्या मदतीने अवंतर धाव संख्येमध्ये भर केली जाईल. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 26-26. इथे फटका चांगला सजवलाय पण मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली फिल्डर होते, चुकी घडली आहे. चुकी घडली आहे, इथे जीवनदान प्राप्त झालंय. ओव्हरचा पुढील बॉल. इथे आणखी एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. चांगली गोलंदाज इथून होताना पाहायला मिळते. इथून जर बघितलं तर चांगली गोलंदाज झाली या ओव्हरमध्ये. पूर्णपणे जर बॅटरला विचार केला तर बेडनमध्ये बांधून ठेवला. या टुर्नामेंटमध्ये 40 षटकार आणि इथून 44 चौकार आपण बघितलेत. वाळणे चषक 2024 आपण बघतोय. अरुण नॉनस्ट्राईक असतील. अरुण आतापर्यंत शांत झालेत आय थिंक. हा बॉल फुलटॉस पद्धतीचा होता पण इंटरेस्टेड वाईट इथून करार केला जातो. वाईट बॉल आहे कारण की डायरेक्टली स्टंपच्या पाठीमागे जर हा बॉल गेला तर वाईट बॉल करार केला. तर खेळपट्टीच्या बाहेर जर पडला असता तर तो नो बॉल करार केला असता. ऑफिशियल देखील तेच दर्शवतात. ओव्हरचा पुढील बॉल. इथे आक्रमण चढवलंय, हल्ला तर केलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चांगली बॅटिंग करताना इथे आणखी एकदा आक्रमण केलंय. हवाई हल्ला, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईन. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार अरुणच्या बॅटमधून. शक्यता होती पण फिल्डर यांनी दर्शवलं की कदाचित इथून थ्रो करण्यामध्ये सहानुभूती नाहीये. तर सहानुभूती होती की आपण बॉल हातामध्ये ठेवला पाहिजे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 41-41 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 ओव्हरचा समाप्ती अखेर जाऊ फलक 41-41. आणि तसेच अरुणचा जर विचार केला तर 10 बॉल मध्ये 25 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. अरुण आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आपल्या टीम करता आणि त्याचा साथ पूर्णपणे नितीन यांनी दिलाय. एक छोटासा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने वेत. बॉलर बॉलिंग मार्क वरती तयार होताना, आपल्या रनिंग ट्रॅक वरती सज्ज होताना. हा बॉल ओव्हर पिच होता. हेलिकॉप्टर तर उडवलाय. फिल्डर आहे बॉलच्या खाली. त्यांनी इथे केली नाहीये चुकी. कॅच टिपलाय विकेट आणि मोठी विकेट प्राप्त झाली आहे.
अरुण चांगली बॅटिंग करून आपल्या टीमला एका संतुलित स्कोर पर्यंत नेऊन पोहोचवलंय आणि चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून देखील केलं गेलं. हेलिकॉप्टर उडवला होता पण कदाचित लँड फिल्टरच्या हातामध्ये झालाय. किशोर आले बॅटिंग करण्याकरता पहिल्या बॉल वरती आल्या आल्या आक्रमण चढवलंय. गोलंदाजाच्या विपक्षामध्ये फुल पॉवरफुल सक्सेसफुल किशोर बॅटचा शोर ऐकायला आलाय पहिल्या बॉल वरती. आणखी एकदा समोरच्या दिशेमध्ये बॉलला उडवण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एक धावीतून सहज आणि सोप्या रूपाने अर्जित केली जाईल. धाव फलक 48-48. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. आखूड टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा उडवलाय. बॉल बाउन्स होतोय फिल्डरच्या डोक्याच्या वरून. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल 2 धावा सहज आणि सोप्या रूपाने कदाचित तिसरी मिळू शकली असती. तर आणखी एकदा खराब पद्धतीच होता. या दोनच्या मदतीने धावफलक वाढेल आणि या दोनच्या मदतीने संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. 50 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. जाऊन पोहोचल्यात. आणखी एकदा समोरचं क्षेत्र निवडलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल होताना तितकीच चांगली दर्जाची फिल्डिंग 2 करता प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट. आणखी एकदा या दोनच्या मदतीने धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल 52-52च्या आकड्यावरती. जिंकण्याकरता किती धावांत सेट केलं जाईल हा शेवटचा बॉल ठरवणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नितीन 9 बॉलमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हा शेवटचा बॉल फेस करण्याकरता नितीन राहतील स्ट्राईक एंड वरती. सलामी नितीन. ऑप्शनचा बाहेरचा बॉल चांगल्या पद्धतीतून कट केलाय. फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. इथे फक्त आणि फक्त सिंगल धाव फलक सिंगल प्लस विकेट धाव फलक वाढला जाईल 53. जिंकण्याकरता आव्हान असेल ते 54 धावसंख्येचं आव्हान. सलामी जोडी घाईज करा जरा प्लीज आग्राची विनंती करतोय. याच्यानंतर आणखी एक शेवटची मॅच खेळवायची आहे. त्याच्यानंतर ब्रेक देखील द्यायचा आहे. कारण की जो संघ जिंकेल त्याला कंटिन्यू मॅचेस खेळायचा. तर आग्राची आम्ही विनंती करतोय की सलामी जोडी 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदान दरम्यान येऊ द्या.
पाण्यामध्ये नाही पण नाण्याची एक बाजू बघितली, आपण नाण्याची दुसरी बाजू बघणार आहोत. बॅटिंग करण्याकरता इथून बघितलं तर अहिर संघाकरता सलामी जोडी दरम्यान दाखल झाली आहे. मंगेश लेफ्टी त्यांचा साथ देण्याकरता शंकर आले, त्यांना तसेच बॉलिंग मार्क वरती किशोर. बॅटिंग तर चांगली केली होती किशोर यांनी, पण इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ टीम, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल वरती इथून जर बघितलं तर फर्निचर डिस्ट्रॉइड, इथून दांडी उडवली जाते. विकेट पहिल्या बॉल वरती, गोल्डन डकचा शिकार. बॅटर मंगेश बॅक टू द डगआउट. इरादा स्पष्ट केला किशोर याने. बॅटिंग करताना देखील पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, बॉलिंग करताना देखील पहिल्या बॉलवरती विपक्षी संघाचा एक सलामीवीर त्याने साफ केलाय पहिल्या बॉलवरती. आणि हाच आक्रमक अंदाज पाहिजे होता आणि पहिल्या बॉलवरती दिसलाय. आणखी एकदा बॉल उडवलाय. इथून बघितलं तर काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल एकाच धाब्यातून संतुष्ट व्हावं लागेल. ॲक्युरेट थ्रो देखील त्यांना पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्याकरता आपण बघितलं तर बॅटिंग करण्याकरता आपण मंगेश यांना बघतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती शंकर असतील, यांच्यावरती जिम्मेदारी असेल किशोर. चांगली गोलंदाजी करतात. मंगेश आउट झाला तरी फरक पडत नाही, कारण की नावं आपल्याला माहिती नाहीयेत. जर तुम्ही नावं सांगू शकत नाही तर आम्ही देखील याच्यामध्ये अनाउन्समेंट वारंवार करणार नाहीये. तर आमचं कर्तव्य होतं की आम्ही अगोदर अनाउन्समेंट करणं. आता बॅटिंग आहे तर निश्चित स्वरूपामध्ये एक प्लेअर पाठवणं गरजेचं आहे धनंजय, कारण की प्रत्येक खेळाडूची ओळख का पडणं गरजेचं आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द सिरीज करता ही तुम्हालाच मिळणार आहे. जर तुमच्या ॲक्युरेट नावं नसतील तर कदाचित ती तुम्हाला मिळणार नाहीये. आमचं एकदा सांगायचं काम होतं, आम्ही सांगितलंय. इथे जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने शॉट सिलेक्शन केलंय, फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4-4 चौकार. तुम्ही
सुरुवात झाली आहे. दुसऱ्या ओव्हरला बॉल हवेमध्ये गेलाय आणि दुसऱ्या ओव्हरला बघितलं तर सुरुवात खराब अनुषंगाने झाली आहे, कारण की बॉलरने चांगली बॉलिंग केली पण फिल्डरने त्याची साथ दिली नाहीये. एकमेकांची साथ अतिशय फार महत्वपूर्ण असते. आपण जर बघितलं तर दहीहंडी ज्यावेळेस आपण थर लावतो त्याकरता एकमेकांची साथ फार महत्वपूर्ण असते. आणि खेकड्यांना बघा मित्रांनो, ज्यावेळेस एक खेकडा जर वरती चढत असेल तर दुसरा खेकडा त्याचा पाय खेचतो. ही कदाचित परिभाषा आहे. तुम्ही जर आयुष्यामध्ये तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर खूप लोक असे येतात की तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतायत, तुम्हाला नावं ठेवतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ज्यावेळेस तुम्ही पुढे चालायला निश्चित स्वरूपामध्ये यश तुम्हाला प्राप्त होईल. मित्रांनो, दुनिया काय म्हणेन याच्यावरती नजर ठेवू नका. आपले घरचे खुश आहेत तर आपण खुश राहायचंय. धावफलक 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अरुण यांना बॉलिंग मार्कवरती बघतोय. वैयक्तिक बॅटिंगमध्ये 11 बॉलमध्ये 25 धावा अरुण यांनी बनवले. तर किशोर आले जवळ कानमंत्र दिलं जात आहे. त्याच्यानंतर कशा अनुषंगाने गोलंदाजी केली जाईल. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. फिल्डरने चुकी केली होती, पण त्याच्यानंतर अरुण यांना कमबॅक करून दाखवावा लागेल, कारण की जिंकण्याकरता की 45 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओव्हरचा पुढील बॉल फुल टॉस, त्याला इथून बिग हिट केलाय. फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट का केलं गेलं नाही, आणि तसेच इथून जर आपण दुसरी धाव इथे उपलब्ध होती. ते म्हटलं जाताना कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, इथं का दुसरी धाव का नाही घेतली, त्याच्या पाठीमागे देखील प्रश्न आहे. ते प्रश्न कदाचित सोडवणं इम्पॉसिबल आहे. कटप्पाने बाहुबली का मारला तर त्याचं तर उत्तर होतं, पण इथे धाव का नाही घेतली गेली त्याचं उत्तर आमच्याकडे नाहीये. ऑन साईडला फटका तर चांगला खेचलाय. स्क्वेअर लेग फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. दुसऱ्या करता यावेळेस इंटरेस्टेड आहे, तर या 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबलने इथून हा स्कोर वाढवला जाईल आणि त्याच्यानंतर देखील नजर ठेवली जाईल रिक्वायर्ड रन रेट वरती. आपण तो बघितला तर 15 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 42 ची आणखी इथून पुढे आवश्यकता आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्ची पडलेत. अरुणला चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. मंगेश आणि शंकर यांच्यावरती जिम्मेदारी असेल. शंकर स्ट्राईक एंड वरती आहेत. शंकर आतापर्यंत कदाचित त्यांनी रूप दाखवलं नाहीये. आक्रमक रूप दाखवावं लागेल शंकर यांना. रिव्हर्स खेळलाय हा स्ट्रोक खाली क्षेत्रामध्ये. शॉर्ट सिलेक्शन, 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. चौदा बॉल 38ची आवश्यकता आहे. आणखी एकदा समोरच्या दिशेने उडवलाय बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. बॉल वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. बॅक टू बॅकचा
आहे. चांगला स्ट्रोक खेचला बॅटरने. आखूड टप्प्याचा बॉल तो देखील उडवलाय हवेमध्ये. फिल्डर यावेळेस चुकी करतायत. चुकी घडली आहे आणि इथे बघितलं तर फक्त आणि फक्त सिंगलच धाव घेतली जाते. चला स्पीडअप करा. 10 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 27ची आवश्यकता आहे. गोलंदाज सचिन इथून थोडेसे मागणी ठरले जात आहेत. 2 बॉलमध्ये 7 धावा खर्ची पडलेत. ऑफिशियल डिस्कशन करतायत तर त्याच्या अगोदर छोटासा ब्रेक घेऊयात. ओव्हरचा पुढील बॉल सचिन यांच्या हातामध्ये. आणखी एकदा आक्रमण चढवलंय. खाली क्षेत्रामध्ये निवड केली आहे. हा बॉल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही मॅच इथून जिवंत ठेवली आपल्या संघाकरता. शंकरच्या बॅट मधून इथे दर्जेदार स्ट्रोक चौकार आलाय. बॉल सध्या एक सारा या फिर उससे कुछ ज्यादा मारा आहे. इथून चांगली बॅटिंग केली आहे. 9 बॉल शिल्लक आहे. जिंकण्याकरता 23ची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की कदाचित या मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत आहे ती. जय गणेश वाळणे या संघाची पण कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट आलाय. ट्रेलर बघितलाय. पिक्चर आणखी बाकी आहे. अहिर संघ बॅकफुट वरती होता आता फ्रंट फुट वरती आलाय. पूर्णपणे चांगली फटकेबाजी. शंकर रिव्हर्स खेळलेला हा स्ट्रोक आहे. बॉलला गॅप मध्ये टाकलंय. आउटफील्ड सुपर फास्ट डुपर फास्ट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4-4 चौकार. आता 19 धावा. 8 मध्ये 19चं समीकरण आहे. असं वाटलं होतं की कदाचित या मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत आहे जय गणेश वाळणे या संघाची. पण कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट आलाय. आपल्या मनाला जे पाहिजे असते मित्रांनो ते कधी होत नाही. पण ते मनाच्या विपक्षामध्ये जे पाहिजे नसते ते सातत्यपूर्वक आम्ही होताना बघितलंय. जी मनाला गोष्ट आवडते ती कधी भेटत नाही. जी आवडत नाही ती हमेशा भेटते. तर या मॅच मध्ये देखील असं वाटलं होतं की प्रेक्षक देखील अपेक्षा कमेंट बॉक्स मध्ये या संघाची चर्चा करतो. पण अहिर संघ आता फ्रंट फुट वरती आलाय. पॉज शिल्लक आहे ते 8 आणि जिंकण्याकरता 19 धाव संख्येची आवश्यकता. 2 बॉल अतिशय फार महत्वपूर्ण. विकेट घेण्याचा प्रयत्न कमबॅक केलाय. हा बॉल चांगल्या पद्धतीतून डिलिव्हर केलाय. संघर्षमय मुकाबला आहे. संघर्ष इथून दिलाय. रफ अँड टफी मॅच आपण बघतोय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 7 बॉल आणि 19ची आवश्यकता.
ओव्हरचा शेवटचा बॉल आहे, उडवलाय, आक्रमण केलंय, फिल्डर त्याच्या करता झेल, सुटलाय, खराब फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग. हा कॅच फार महत्वपूर्ण होता. आय थिंक मारी होते फिल्डर यांच्या माध्यमातून चुकी घडली आहे. ऐन मोमेंट वरती कॅच सुटलाय. जीवनदान इथून इक्वेशन बघा, समीकरण बघा. बॉल शिल्लक आहे ते 6 आणि जिंकण्याकरता 18-18 ची आवश्यकता. ते आक्रमण करण्याचा प्रयत्न होता शंकर. इथून धाव का घेतली जात नाहीये. जर कदाचित सिंगल धाव घेऊन नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरला कदाचित आउट करू शकला असेल स्ट्राईक वरती जायचं असतं तर. पण एक धाव फार महत्वपूर्ण असेल. धनंजय यांनी दर्शवलं होतं की जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल चेस करता असताना तर समोरील संघाने जेवढ्या धावा बनवत त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा धाव तुम्हाला बनवायला लागती. ती कदाचित बनेल की काय त्याच्यावरती नजर ठेवली जाईल. ओव्हरचा पुढील बॉल उडवण्याचा प्रयत्न. इथून कदाचित एक तर मिळेल, दुसऱ्या करता थोडाफार प्रयत्न असेल. अरुण चुकी केली आहे. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. 2 धावा कंप्लीट. 4 बॉल जिंकण्याकरता 16 ची आवश्यकता. ओव्हरचा पुढील बॉल इथे उडवलाय, हवेमध्ये आक्रमण केलंय शंकर. ही इज ऑन अ फायर. मॅसिव्ह हिट, लॉंगेस्ट षटकार. कडे प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय शंकर यांनी. 22 यार्ड यांच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण बघतोय. पण हा बॉल जर बघितला तर खूप दूरवरती जाऊन पडलाय. 22च्या पण 3 गुणा करा त्याच्यापेक्षा जास्त लांब जाऊन पडला असेल. आय थिंक 65-70 प्लस आपण बघितलं तर मीटरचा हा षटकार असेल याच्यामध्ये शंका नाहीये. चांगला लॉंगेस्ट षटकार ठोकलाय. ओव्हरचा पुढील बॉल फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय खाली क्षेत्रामध्ये. हा बॉल जाताना हा बॉल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4 चौका. 2 बॉल शिल्लक. 6 2 बॉल जिंकण्याकरता 6 ची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण वारंवार केलं जाते. कुठला संघ जिंकेल? जय गणेश वाळणे की त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा अहिरचा हा संघ आहे. कुठला संघ विजय प्राप्त करेल? हा बॉल फार महत्वपूर्ण आहे. उडवला हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टाईल मध्ये खेळ खाला षटकार. शंकर संकपाळ इथून दर्शवताना टायगर अभी जिंदा आहे. काय बॅटिंग केली आहे, का धावा घेतल्या गेल्या नाही, सिंगलला काय इथून इम्पॉर्टन्स समजलं गेलं नाही. बॅट वरती करून आपल्या संघाला दर्शवतायत की अभी हम जिंदा है बरखुरदार.
आणि इथून मॅच विजय प्राप्त करताना अहिरचा संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक टू जय गणेश वाळणे संघ.